विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लंडचा हिवाळा स्थूल वाचन या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, कार्नेलिया लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे। उत्तर, लंडनच्या पावसात वाटेत चिखल होत नाही, हवेत मजेदार गारवा असतो, 4-5 मैल चालूनही थकवा येत नाही, सर्वत्र हिरवेगार दृश्य असते, म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटत असे। प्रश्न 2, तुलना करा। भारतामधील धुके, लंडनमधील धुके। उत्तर, भारतामधील धुके, लंडनमधील धुके। 1. भारतामधील धुके म्हणजे दृष्टीला चकवणारा धुकेचा पडदा। 1. लंडनमधील धुके म्हणजे डोळ्याला दिसणारा व हातात धरता येणारा काळोख। 2. धुकेचा पडदा थोडा वेळ राहतो। 2. वर्षाचे 10 दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते। 3. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते। 3. काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते। 4. धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते। 4. वर्षातून 1-2दा काळे धुके लंडनवर पसरते। प्रश्न 3, इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा। उत्तर, इंग्लंडमध्ये आकाश कधीच निरभ्र नसते। तेथे कोळशावर चालणारे हजारो लहान मोठे कारखाने आहेत। हे कारखाने व येथील घराघरात कोळशावर चालणाऱ्या चुली वातावरणात सतत धूर सोडत असतात। या धुरकट वातावरणात जर धुके पसरले तर वातावरण दाट काळोखाने भरून जाते। हा काळोख डोळ्याला दिसतोच, पण हातातही धरता येतो। या धुक्यामुळे ब्रिटिश खाडीत बोटी एकमेकांवर आपटतात, रस्त्यावरील गाड्यांचे अपघात होतात, मुले रस्ता चुकतात। अशा प्रकारे इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर विपरीत परिणाम होतो। प्रश्न 4, स्वमत। अ. हिवाळ्यातील एक क्षण, तुमचा अविस्मरणीय अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहा। उत्तर, हिवाळा म्हणजे शिशिर ऋतू, गुलाबी बोचऱ्या थंडीचा हा काळ। मला आठवतंय, नाताळच्या सुट्टीत कोकणात 4 दिवस मौज मजा केल्यानंतर आमचा परतण्याचा दिवस उजाडला होता। भल्या पहाटेच आम्ही कुडाळ स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसची वाट पाहत थांबलो होतो। गाडीला यायला बराच अवकाश होता, त्यामुळे स्थानकातच प्रवासी शेडखाली आम्ही बसलो होतो। हवेमध्ये प्रचंड गारवा होता, बोचरे वारे वाहत होते, त्याने अधिकच थंडी जाणवत होती। सहज समोरच्या बाजूस पाहिले असता सर्वत्र धुकेच धुके दिसत होते। काही वेळातच सूर्योदयाची चाहूल लागली आणि सुरू झाला सूर्यकिरणे आणि धुक्याचा विहंगम खेळ। स्वच्छ सूर्यप्रकाशाने सारी धुक्याची धुलई चमचम करताना दिसत होती आणि हे दृश्य पाहणारे आम्ही तो निसर्गाचा विलोभनीय खेळ पाहत होतो। हा क्षण डोळ्यात साठवूनच आम्ही परतीच्या प्रवासासाठी ट्रेनमध्ये चढलो। आ. तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। उत्तर, वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू। पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य त्याची परमोच्च सीमा गाठते। पावसाळ्यात जेव्हा ढग गरजून सरींवर सरी बरसू लागतात, तेव्हा सारी सृष्टी चिंब भिजून जाते। पहिल्या पावसामुळे मातीचा एक रम्य सुगंध दरवळू लागतो। वृक्षवेली, वनराई सारेच हिरवेगार दिसू लागते। हवेत एक सुखद गारवा येतो। दो बरसणाऱ्या पावसात
जेव्हा समोरचा रस्ताही दिसत नसतो तेव्हा छत्री घेऊन चालायला मला फार आवडते. शेतकरीही चांगल्या पावसाने सुकवतो, कारण त्याच्या कष्टांचे चीज होणार असते. या पावसामुळे नद्या, तलाव, धरणे तुडुंब भरतात, ज्यामुळे वर्षभर आपल्याला मुबलक पिण्याचे पाणी मिळते. या दिवसात डोंगर कड्यांवरून फेसाळत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहण्याचा मनमुराद आनंद लुटणे यासारखे दुसरे मोठे सुख नाही. मात्र अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्यांना पूर येतो. पावसाळ्यात विषाणूजन्य आजारही फैलावतात. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता व सकस आहार यावर भर देऊन या ऋतूचा अधिकाधिक आनंद घेतला पाहिजे. तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: केरळमध्ये मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. माझ्या मुन्नार येथील वास्तव्यात मी धुक्याचे काही रमणीय नजारे अनुभवले. मुन्नारच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात उभे राहिले तरी समोर डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्गच दिसत असतो. अशाच एका सकाळी मी हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सभोवार नजर फिरवली असता समोर फक्त धुकेच दिसत होते. खालच्या बाजूस असणारी गावे, तलाव सारे काही त्या धुक्यात जणू लुप्त झाले होते. समोर आकाशातील ढग चक्क खाली उतरलेले होते आणि त्या ढगांची पांढरी शुभ्र वाफ मी अनुभवत होतो. ढग कुठले आणि धुके कुठले काहीच कळत नव्हते. अशा धुक्यात हरवून जाणे हा कुठल्याही निसर्गप्रेमी व्यक्तीसाठी एक अविस्मरणीय क्षण असेल यात शंकाच नाही. प्रश्न 5. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा. उत्तर: रत्नागिरी. कोकणात निसर्ग सौंदर्याची देण लाभलेली अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रत्नागिरी. पश्चिम महाराष्ट्रातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर डोंगर उतारावर हे रमणीय ठिकाण वसले आहे. एक उत्कृष्ट बंदर, काळ्या पांढऱ्या वाळूचे विस्तीर्ण समुद्रकिनारे, जांभी जमीन, उष्ण व दमट हवामान यामुळे उत्तम प्रतीचा व चवीचा हापूस आंबा व काजू यांचे मुबलक उत्पादन ही सारी रत्नागिरीची नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. हापूस आंबा जो रत्नागिरी हापूस या नावाने प्रसिद्ध आहे. साखरेसारखी मधुर गोडी या आंब्याला असून लहानांपासून मोठ्यांना हा आंबा अतिशय प्रिय आहे. मासेमारी हा रत्नागिरीतील आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे येथील मराठी भाषिक, खास करून मालवणी बोली असलेले इथले लोक प्रेम व मनापासून आदरातिथ्य करणारे आहेत. रत्नागिरी शहर ऐतिहासिकदृष्ट्याही संपन्न आहे. म्यानमारच्या राजाला स्थानबद्ध करण्यासाठी इंग्रजांनी बांधलेला थिबा पॅलेस, हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला बाबरशेख बाबांचा दर्गा, पूर्णगड किल्ला, जयगड बंदर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उभारलेले पतित पावन मंदिर ही या शहराची ऐतिहासिक वैशिष्ट्ये आहेत. लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे इत्यादी महान व्यक्तिमत्वांचे मूळ गाव रत्नागिरी हे होते. रत्नागिरी ही खवय्यांसाठी एक पर्वणी आहे. येथे समुद्रातल्या ताज्या मासळीचे प्रकार खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतात. शाकाहारी लोकांसाठीही इथे उकडीचे मोदक, रसघावणे, आंबोळ्या इत्यादी पदार्थ घरगुती खानावळीत उपलब्ध असतात. कोकणातील समुद्र, नारळी पोपळीचे बने, मौशार वाळू, कोकणातील माणसाचे आदरातिथ्य आणि शांत जीवन या साऱ्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर रत्नागिरी हा एक
उत्तम पर्याय आहे, यात शंकाच नाही. पुढचा प्रश्न, अपठित गद्य आकलन. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या उतार्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहूया. प्रश्न 1, दुष्परिणाम लिहा. अहंकार. उत्तर: 1. ज्ञान प्राप्ती होणे कठीण. 2. समाधान मिळणे कठीण. 3. सत्याचा साक्षात्कार होत नाही. 4. सुखाचा साक्षात्कार होत नाही. प्रश्न 2, अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्या मते कोणते गुण जोपासावेत व कोणते दोष दूर ठेवावेत ते लिहा. उत्तर: अहंकार हा डोळ्यांना न दिसणारा मात्र जीवनात समस्या निर्माण करणारा असा सैतान आहे. नम्रता, समभाव, आत्मसन्मान व परसन्मान अशा काही विशेष गुणांचा अंगीकार केल्यास प्रत्येकाला अहंकारापासून स्वतःची सुटका करून घेता येईल. यश अपयशाचे, सुख दुःखाचे चक्र अविरत चालूच असते, याची जाणीव प्रत्येकाला असावी. यशाने सुखाने हुरळून न जाता आपले पाऊल जमिनीवर टिकून ठेवणे, मातीशी नाळ जोडून ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी गर्व, दुसऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती दूर ठेवणे आवश्यक ठरते. हेही दिवस जातील. ही गोष्ट जर प्रत्येकाने सुखाच्या आणि दुःखाच्याही काळात लक्षात ठेवली तर अहंकार मनाला शिवणारही नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लंडचा हिवाळा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.